चोखोबा महाराजांनी ते लोण्याचं गाडगं घ्यावं आणि पांडुरंगाच्या तोंडाकडे निहाळत बसावं त्या महाद्वाराच्या द्वाराशी आणि सांगावं, देवा तारे एकदा तरी माझ्या हातचं लोणी खा ना पांडुरंगा, एकदा तरी माझ्या हातचं लोणी खा ना. आणि भगवंताची ती निस्सीम भक्ती पाहून भगवंतालाही त्यांची दया यावी आणि भगवंताने विटेवरून उतरावं आणि चोखोबा महाराजांच्या हातचं ते लोणी खावं. झाला दररोजचा नित्यक्रम सुरू झाला. चोखोबा महाराजांना ज्या वेळेस भगवंताला लोणी खाऊ घालण्याचा प्रसंग आला त्यावेळेस चोखोबा महाराजांना ओढ आनंद व्हावा. आणि दररोजचा एक दिवशीचा प्रसंग असा झाला की चोखोबा महाराजांनी कुठून तरी पुन्हा दही ते लोणी आणावं आणि भगवंताची वाट पाहत बसावी. पण भगवंतालाही त्यावेळेस काहीतरी सीमा होत्या. कारण ज्या वेळेस ते बडवे ते ब्राह्मण ते पुजारी त्या मंदिरात असत त्यावेळेस भगवंताला विटेवरून खाली उतरता येत नसायचं. का तर पुन्हा चोखोबा महाराजांना त्रास होईल म्हणून चोखोबा महाराजांच्या या हितास्तव भगवंत खाली उतरत नसायचे. पण दुपारची वेळ आणि कोणीच नाही ही संधी पाहून एक दिवशी भगवंत खाली उतरले आणि नित्यनेमाप्रमाणे चोखोबा महाराजांनी त्यांना ते लोणी लोणी भरवलं. पण तेवढ्यामध्ये दरवाजाला काहीतरी आवाज झाला आणि कोणीतरी मंदिरात येतंय हे बघून भगवंताने तातडीने तिथून उठून पुन्हा पेटीवर उभे राहिले. पण गडबड अशी झाली, चोखोबा महाराजांनी ते लोणी खाऊ घालत असताना भगवंताच्या मुखाला कुठंतरी ते लोणी राहिलं आणि ते लोणी राहिलं. विटेवर उभे राहिले, कटेवर हात ठेवले, पण तोंडाचं लोणी तसंच राहिलं.